नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th क्लासची अल्जेब्राची प्रॅक्टिस सेट 3.2. पहा, यामध्ये प्रश्न पहिला असा आहे, राईट द करेक्ट नंबर इन द गिव्हन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहा, फर्स्ट क्वेश्चन असा आहे 4, 8, 12, 16, डॅश 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 इन्फिनिटी. पहा, यामध्ये हेअर ए इक्वल टू एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये कोणता नंबर येणार आहे तो आपल्याला भरायचा आहे. पहा, ए म्हणजे काय? ए म्हणजे फर्स्ट टर्म कोणती आहे? यामध्ये 4 आहे. मग एचं उत्तर काय? एचा बॉक्स काय येईल? नंबर 4. नंतर T1, T2, T3 हे आपल्याला सोपं आहे लिहायला. T1 किती आहे? 4. T2 म्हणजे दुसरी टर्म 8. T3 म्हणजे थर्ड टर्म 12. आता पहा, इथं काय विचारलं? T2 - T1 म्हणजेच पहा, T2 किती आहे? 8. T1 किती आहे? 4. करा मग T2 - T1. T1 आहे T2 आहे 8 -T1 आहे 4. 8 - 4 किती येईल? 4. पहा, T3 - T2. T3 किती आहे? पॉवर 12 मायनस T2 किती आहे? 8. 12 - 8 किती येते? 4 येते. म्हणजे पहा, म्हणून D बरोबर किती येईल? D बरोबर येईल 4. म्हणजे D = 4. पहा, क्वेश्चन सेकंड पाहूया आपण. 3, 6, 9, 12, डॅश इन्फिनिटी. पहा, हेअर ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे? फर्स्ट टर्म 3. नंतर T1, T2, T3 पाहून लिहिता आपल्याला. T1 आहे 3, T2 आहे 6, T3 आहे 9. पहा, T2 - T1 काय करायचं आता? T2 किती आहे? 6. T1 आहे 3. 6 - 3 काय येईल? 3. पहा, T3 - T2 इथं काय येईल? T3 किती आहे? 9. T2 आहे 6. 9 - 2 सॉरी 9 - 6. T2 आहे 6, त्यामुळे इथे 6 आलेला आहे. 9 - 6 येईल 3. म्हणजे डिफरन्स काय येणार आहे? 3. पहा, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. यामध्येच आपण पहा मित्रांनो, सब क्वेश्चन थर्ड असा आहे -3, -8, -13, -18, डॅश इन्फिनिटी. पहा, यामध्ये हेअर T3 विचारले आले. पहा, T3 म्हणजे काय? थर्ड टर्म कोणती आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड टर्म ही आहे -13. त्यामुळे पहिला बॉक्स काय येईल? -13. पहा, T2 किती आहे? मग फर्स्ट, सेकंड टर्म आहे. T2 म्हणजे सेकंड टर्म. पहा, काय येईल? -8. नंतर T4 काय? शेवटची टर्म काय? -18. नंतर T1 काय येईल? -3. का? आता फर्स्ट टर्म आहे T1 म्हणजे फर्स्ट टर्म. पहा, T2 - T1. T2 किती आहे? -8. T1 किती आहे? पॉवर -3. पहा, इथे काय करायचं आता? पहा, हे मायनस काय होईल? मायनस प्लस होईल. म्हणजे काय होईल? 8 - 8 + 3 काय होईल? सबट्रॅक्शन 5 येईल. पण साईन कोणत्या संख्येचा असेल? नंबरचा असेल, बिग नंबरचा असेल. बिग नंबरला साईन कसं आहे? मायनस आहे, त्यामुळे इथे साईन होईल मायनसचं येईल साईन. पहा, नंतर पहा, T3 - T1 सॉरी T2 आहे इथं. T3 - T2. T3 किती आहे इथे? -13. T2 किती आहे? -8. पुन्हा तशाच प्रकारचं होईल. हे मायनस काय होईल? प्लस होईल. म्हणजे -13 + 8 काय येईल? -5. पहा, डिफरन्स किती आलेला आहे? -5 म्हणजे डिफरन्स आहे -5. आता ए म्हणजे काय? ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे आपली? -3. पहा, अशा प्रकारे क्वेश्चन थर्ड संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 पाहूया आपण. हेअर T1, T2, T3 विचारले आपल्याला. T1 किती आहे? 70. T2 आहे 60. T3 आहे 50. पहा, आता काय विचारलं आहे? ए विचारला आहे. ए म्हणजे काय? फर्स्ट टर्म किती आहे? 70 आहे. लिहून टाका 70. पहा, आता डी विचारला आहे. पण डी आता असं लिहिता येईल का आपल्याला? नाही, कारण काय आपल्याला डिफरन्स करावा लागेल. काय करावं लागेल? T2 - T1 करावं लागेल. नंतर T3 - T1. या दोन डिफरन्स जर सारखा असेल तर डी आपल्याला लिहिता येईल. पहा, इथे लिहूया आपण T2 - T1. आधी पहिल्या दोन टर्ममधला डिफरन्स काढूया. पहा, पहिल्या दोन टर्ममधला डिफरन्स किती आहे? 60 - 70 करूया.
T2 आहे 60, T1 आहे 70. काही डिफरन्स 10, पण काय येईल -10 येईल. नंतर T3 मायनस T2 करूया. T3 किती आहे 50 मायनस T2 आहे 60, डिफरन्स येईल -10. पहा प्रत्येक दोन टर्ममधला डिफरन्स आहे -10 -10 म्हणजेच तुमचा डिफरन्स काय येणार आहे -10. पहा इथे तुमचे सब क्वेश्चन संपलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 पाहूया आपण. डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज AP. दिलेला सिक्वेन्स आपल्याला AP आहे की नाही डिसाइड करायचा आहे. इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. जर असेल तर त्यामधली 20th टर्म आपल्याला काढायची आहे प्रोग्रेशनमधली. त्या पहा खूप सोपं आहे. पहा इथे काय करावं लागेल आधी T1 T2 T3 कोणते आहेत ते आपल्याला लिहावे लागतील म्हणजे सोपं जाईल आपल्याला. पहा T1 काय आहे ते -12, T2 आहे -5, T3 आहे 2, T4 आहे 9. पहा यावरून आपल्याला आधी काय करावं लागेल डिफरन्स काढता येईल सोपा. पहा डिफरन्स काढताना काय करावं लागेल T2 मायनस T1. पहा पहिलं जर दोन टर्ममधला डिफरन्स आणि दुसऱ्या दोन टर्ममधला डिफरन्स सेम असेल तर ही AP आहे. पहा डिफरन्स काढण्यासाठी T2 मायनस T1 केलं. T2 किती आहे -5, T1 किती आहे -12, हे -12. पहा हे -5 ॲज इट इज घ्यायचं. मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे इथे +12 येईल. पहा 12 - 5 काय येईल 7. साईन कोणता असेल पॉझिटिव्ह असेल कारण बिग नंबर कोणता आहे 12 आहे त्यामुळे 12ला साईन पॉझिटिव्ह असल्यामुळे साईन पॉझिटिव्ह येईल 7चं. पहा दुसऱ्या दोन टर्म घेऊया. T3 मायनस T2. पहा T3 किती आहे 2 मायनस T2 आहे -5. पहा मायनस प्लस होईल. पहा यांची ॲडिशन काय येणार आहे 7. पहा दोन टर्ममधला डिफरन्स आहे 7, ह्या दोनमधला डिफरन्स आहे 7 म्हणजे ह्या दोनमधला सुद्धा सोपा आहे 7. त्यामुळे काय होईल दिस इज AP. ही काय आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. पहा ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन असेल तर आपल्याला 20th टर्म काढायला सोपं जाईल. पहा नाव काय दिलेलं आहे आधी आपण लिहून घेऊया. डिफरन्स तुम्हाला भेटलेला आहे. लिहा डिफरन्स काय येईल डिफरन्स आहे 7. नंतर आपल्याला काय गरज आहे A लागणार आहे आपल्याला. A किती आहे A आहे -12. पहा अंकगणित स्टडीचा फॉर्म्युला काय आहे TN इक्वल टू काय आहे A प्लस N - 1 इंटू D. पहा N म्हणजे काय 20 टर्म काढायची आपल्याला म्हणजे N इक्वल टू काय होईल 20. पहा टाकून द्या आता जे भेटले तुम्हाला ते फॉर्म्युला टाकून द्या. T20 म्हणजे 20 टर्म काढायची आपल्याला. A किती आहे -12 प्लस N किती आहे 20 -1 D किती आहे 7 आहे. पहा -12 प्लस 20 - 1 19 मल्टिप्लाय 7. पहा 19 मल्टिप्लाय 7 किती येणार आहे 133 -12 प्लस 133 आलेला आहे. पहा यांची सबस्ट्रॅक्शन होईल. पहा सबस्ट्रॅक्शन काय येईल यांची 121 म्हणजे 23rd टर्म किती आहे 20 टर्म किती आहे 121. अशा प्रकारे खूप सिंपल गणित होतं. पहा क्वेश्चन नंबर 3 खूप सोपा आहे. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे 12, 16, 20, 24, इन्फिनिटी. पहा फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. आपल्याला काय करायचे 24th टर्म काढायची आहे ह्या प्रोग्रेशनची. खूप सोपा आहे मागच्या सारखाच प्रश्न आहे. आपण काय करूया आधी AP लिहून घेऊया. गिवन AP काय येईल आपली 12, 16, 20, 24, इन्फिनिटी.
ही झाली आपली ए पी. आता या ए पीवरून आपल्याला काय काय भेटेल पहा बरं. पहिला ए भेटेल 24 टर्म काढण्यासाठी. एची व्हॅल्यू काय आहे 12, म्हणजे ए म्हणजे फर्स्ट टर्म. त्यानंतर डी काढणे सोपं आहे. डी कसं काढायचा, कारण ही ए पी आहे, दिलेलीच आहे ए पी, म्हणजे यांचा डिफरन्स पहा. T2 - T1 करा. T2 किती आहे 16, T1 आहे 12, 16 - 12 येईल डिफरन्स 4. पहा डिफरन्स भेटला. आता n ची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. n म्हणजे काय आहे 24. का, कारण आपल्याला काय करायचं आहे 24 टर्म काढायचे आहे, त्यामुळे n म्हणजे काय 24 येईल. पहा नाव घेऊन आता फॉर्म्युला लिहूया आपण. Tn = a + n - 1 × d. पहा Tn म्हणजे कोणती टर्म आहे, n म्हणजे 24 लिहायचं. 24 टर्म काढायची आपल्याला. ए किती आहे आपला 12 प्लस n - 1, n किती आहे 24 - 1 × d किती आहे 4. पहा 12 + 23 × 4. पहा काय 12 प्लस पहा T24 टर्म कोणती आहे, यांची ॲडिशन येईल 94 104. पहा 24 टर्म किती भेटलेली आहे 104. हेच या क्वेश्चनचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4 असा आहे, खूप सोपा आहे. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. या एपीची काय करायची आपल्याला 19 टर्म काढायची आहे. 19th एपी पाहूया आपण. 7, 13, 19, 25, इन्फिनिटी. खूप सोपा आहे. मी आधी आपला फॉर्म्युला लिहितो, त्यावरून आपल्याला काढण्यासोबत जाईल. फॉर्म्युला असा आहे Tn = a + n - 1 d. पहा ह्या तुम्हाला फॉर्म्युलासाठी काय काय लागणार आहे, ए नंतर n नंतर d. पहा डी काढणं सोपं आहे, कारण पहा आपण ए काढूया आधी. ए किती आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे 7, नंतर डी आहे. पहा डी किती आहे T2 - T1 करा. 13 - 7 काय येईल 6. नंतर n आहे, n किती आहे 19. झालं. आता हे आलेलं फॉर्म्युला टाकून द्या. Tn n म्हणजे 19 = a आहे 7 प्लस 19 - 1 × 6. 7 + 18 × 6. 7 + 8. पहा म्हणजे यांची ॲडिशन काय येईल 115. T19 म्हणजे किती आलेलं आहे आपलं 115. अशा प्रकारे हे उत्तर इथं संपलेलं आहे. पहा क्वेश्चन नंबर 5 सुद्धा क्वेश्चन नंबर 4 सारखाच आहे, खूप सोपा आहे. फाइंड द 27 टर्म ऑफ द एपी. हे सुद्धा तसंच आहे. पहा इथे सुद्धा काय कराल, आधी फॉर्म्युला लिहितो मी. Tn = a + n - 1 × d. पहा n किती आहे आपलं 27, नंतर ए किती आहे 9. नंतर आता डी काढताना थोडं लक्ष द्या. डी पहा T2 - T1, T2 4 आहे, T1 आहे 9. T2 - T1 करूया. पहा T2 - T1 किती येईल, T2 आहे 4 -9. 4 - 9 काय येईल -5. पहा डिफरन्स किती आलेला आहे -5 आलेला आहे. अशा प्रकारे पहा आता आलेल्या आपल्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करूया. Tn म्हणजे 27 = a 9 नंतर आहे प्लस 27 - 1 नंतर d आहे -5. पहा 9 + 26 × -5. 9 प्लस ह्या दोघांचा गुणाकार आहे -130. का हे मायनसमुळे होईल पहा 9 प्लस मायनस होईल -130. सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे 121. पहा 27 टर्म किती आहे 121.
अशा प्रकारे खूप सिंपल आहे. बाकीचे क्वेश्चन आपण पार्ट 2 मध्ये पाहूया.